नमस्कार, मी वर्षा आणि माझ्या एका नवीन मराठी ब्लॉग चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं अगदी मनापासून स्वागत. आणि ही वेळ होती सकाळची आणि इतकं छान मेफ्लॉवरचं फूल फुललं होतं की खूप छान. आणि एक कुंडीमध्ये आहे, पण ते थोडं छोटं उमललं आहे आणि जे कॅरीमध्ये आहे ना ते खूप छान मोठं उमललं आहे. आणि हे जास्वंदाचं झाड आहे. माझ्याकडे 3-4 प्रकारचे जास्वंद आहे. गुलाबी मोठं फूल आहे ते, परंतु त्याला पण एकही कळी नाही आहेत. आणि जे साधं आपलं नेहमीचं जास्वंद आहे लाल कलरचं, त्याला ते एकही फूल नाही येऊन राहिलं. पूर्ण झाड ते खराब झालं. आणि हे फक्त गुच्छेदार जे जास्वंद आहे आणि याला फक्त कळ्या उन्हाळ्यामध्येच येतात. अशा पावसाळ्यात किंवा हिवाळ्यात वगैरे या झाडाला फुलंच येत नाही. छोटं जास्वंद आहे गुच्छेदार, परंतु आता त्याला कळ्या दिसून राहिल्या. खूप साऱ्या कळ्या आल्या होत्या पण पूर्णपणे गळून गेल्या या पावसामुळे. आणि आता एक एक फूल उगवून राहिलं आहे. आणि हे छोट्या कुंडीमध्ये पण मेफ्लॉवर उगवलं आहे. आणि हे झाड शोचं आहे. मी कितीदा याला मुळापासून पूर्ण छाटते, परंतु हे झाड फुटते. आणि सगळे झाडं माझे खराब झाले आहे, कुंड्यामधले कॅऱ्यामधले. तर आता जेव्हा पावसाळ्यामध्ये नवीन झाडं लावेल तेव्हाच मी पूर्ण एक वेळेस सगळं दाखवून देईल, कोणते कोणते झाडं लावले, कोणते नाही. आणि यांचा डबा बनवून दिला. मग हे ड्युटीवर गेले आणि 8 वाजले होते. 15 दिवसाच्या आधी खूप पाऊस होता, रोज सारखा 1 महिना तर खूप पावसाने त्रास दिला. परंतु आता 2-4 दिवस झाले ऊन छान तापून राहिला आहे. तर माझे गहू पण वाळत टाकायचे होते, फक्त मी एकच दिवस गहू वाळत घातले. आणि दुपारी 12 वाजताच मग आभाळ झालं तर काढून ठेवले होते. त्यानंतर काही गहू वाळत मग टाकले नव्हते. तर म्हटलं आता छान ऊन तापलं आहे, तर म्हणून मग आता गहू वाळत टाकावे म्हटलं. नंतर मग गोळ्या वगैरे घालून मग निंबाचा पाला ठेवून कोटीमध्ये भरून ठेवले गहू, की वर्षभराचं काही टेन्शन राहत नाही. त्यामुळे मग आता गहू वाळू टाकून राहिली. तर 1.5 पोतं गहू आणलं होतं आणि आज 3 कट्टे टाकणार आहे. आणि मग 2 दिवस हे वाढले की मग 2 कट्टे टाकून घेणार. कारण एका वेळेस जर एवढे गहू टाकले वाढायला तर पाऊस जर आला तर जमा करताना पण त्रास, आणि पुन्हा वरती स्लॅबवरून खाली नेण्यासाठी पण त्रास, कारण पुन्हा घरी राहणार नाही. त्यामुळे मग मुलांच्या मागे त्रास कशाला म्हटलं, म्हणून मग थोडे राहिले तर मुलं पण जमा करून ठेवून देईल. तर म्हणून मग 3 कट्टेच गहू वरती वाळत टाकले, छान पसरवून दिले. आणि आता स्वयंपाक बनवायचा होता मला, कारण फक्त मी आणि आज उठायला पण उशीर झाला होता थोडासा. त्यामुळे मग यांना सोयाबीन वडीची भाजी आणि पोळ्या बनवून दिल्या त्या डब्यावर. आणि आता वैष्णवीने काल गुपचूप बनव म्हणून तिने चणे भिजत घातले होते, परंतु संध्याकाळी गुपचूप काही बनवून झालेच नाही. तर म्हणून म्हटलं आता चणे मग मी फ्रीजमध्ये ठेवून दिले, भिजले होते तर. आणि म्हटलं आता चणा आणि आलूची भाजी बनवून घेते. तर म्हणून मग चणे आणि आलू एकाच कुकरमध्ये उकडायसाठी मांडले होते. आलू छान स्वच्छ पहिले धुवून घेतले आणि त्यानंतरच मग चणे भिजले होते. तर ते आता कुकरला लावून घेतले की मग छान मऊसूत होतात. कुकरमध्ये लावले की म्हणजे सॉफ्ट होतात आणि खायसाठी पण त्रास होत नाही. म्हणून मग कुकरमध्ये लावून घेतले चणे. आता तिकडे चणे शिजेपर्यंत, चणे आणि आलू शिजेपर्यंत आता इकडे मसाला बनवून घेणार आहे. तर त्यासाठी मी 1 कांदा आणि छोटा खोबऱ्याचा डोल गॅसवरच भाजून घेतला आहे. आणि त्याची कांदा भाजल्यानंतर त्याची वरची साल ही काढून टाकायची. आणि त्यानंतर मग त्याच्या 4 भागामध्ये फोडी करायच्या आणि खोबऱ्याच्या पण बारीक फोडी करायच्या. आणि माझं मिक्सरचं भांडं छोटंवालं खराब झालं आहे, काय माहीत त्यामध्ये काही बारीकच होत नाही. नवीन त्याची खालची जी प्लेट राहते भिंगरी खालची, ती बदलवूनही आणली तरी पण काही त्याच्यामध्ये बारीक होऊन नाही राहिलं. म्हणून मग या मोठ्याच भांड्यामध्ये कांदा, खोबरा, लसूण, टमाटर आणि गोडलिंबाचा पाला, अद्रक हे सगळं टाकून घेतलं. आणि थोडंसं जिरं पण टाकलं, पण ते स्किप झालं माझ्या हाताने दाखवताना. आणि हे जे चणे शिजले होते, कुकर छान झालं होतं आणि चणे छान सॉफ्ट झाले होते. तर यामध्येच आता मी थोडेसे चणे वाटून घेणार आहे. आणि चणे वाटल्यामुळे काय होईल, मग रस्सा जो बनणार आहे, भाजीला जी ग्रेव्ही बनणार आहे ती छान घट्ट होईल. तर या पद्धतीने वाटण तयार करून घेतलं. आणि आता फक्त याला फोडणी द्यायची आहे. तर फोडणी द्यायच्या आधी चणेचं कुकर आता मी खोलून ठेवलं होतं, चणे बारीक वाटण्यासाठी घेतले तेव्हाच. आता फक्त आलूची वरची जी सालं आहे ते काढायची आहे. तर वरची सालं काढून घेणार आहे पहिले आणि त्यानंतर मग भाजी फोडणीला घालणार आहे. तर त्यासाठी मी कढईमध्ये आता तेल गरम करायसाठी मांडून घेईल. त्याआधी पहिले सालं काढून घेतली आलूचे. आणि आता भाजी फोडणी घालणार आहे. तर त्यासाठी कढईमध्ये तेल गरम करून घेतलं. तेल आपल्याला पाहिजे तेवढं तेल टाकून घ्यायचं वाट्यामध्ये. आणि त्यानंतर त्यामध्ये मग जिरा मोहरीची फोडणी द्यायची.
आणि जिरा मोहरी तडतडल्यानंतर मग त्यामध्ये मी तेजपान टाकलं आहे. मी खडे मसाले जास्त वापरत नाही, कारण खडे मसाल्याचं माझ्याकडे ऑलरेडी मी मसालाच तयार करून ठेवला आहे. कारण तो मसाला जरी टाकला ना, पूर्ण मसाल्यांचा त्याला फ्लेवर येतो. त्यामुळे मग एक्स्ट्रा पुन्हा मसाले टाकण्याची गरज नाही. जे आता आपण भाजीमध्ये मिरे, तेजपत्ता टाकते फक्त भाजीमध्ये मी, पण कलमी वगैरे नाही टाकत. कारण मग जास्त जर टाकलं ते, तर मग भाजीला असा स्ट्रॉंग वास येतो आणि तेच भाजीची जी चव आहे ती थोडी तिखट मारते. त्यामुळे एकदम खडे मसाले वापरायचे पण नाही भाजीमध्ये. तर आता तेल गरम झाल्यानंतर जिरा मोहरीची फोडणी दिली, तेजपत्ता टाकला, गोड लिंबाचा पाला टाकून घेतला आणि त्यानंतर त्यामध्ये मग जे वाटण बनवलं होतं ते टाकून घेतलं. ते पूर्ण वाटण छान तेलामध्ये होऊ दिलं. त्यानंतर मग त्यामध्ये थोडासा मॅगी मसाला घातला. मॅगी मसाला म्हणजे जो आपण मॅगीमध्ये वापरतो तो नाही, भाजीसाठी सेपरेट मॅगी मसाला येतो, तो टाकून घेतला. त्यानंतर त्यामध्ये हळद, तिखट, मीठ हे टाकून घेतलं आणि छान फिरवून घ्यायचं. आणि त्यानंतर त्यामध्ये जे चणे शिजवले ते पाणी होतं, तेच पाणी थोडं टाकून पुन्हा मसाला छान शिजू द्यायचा. आणि नंतर यामध्ये मग थोडं टोमॅटो सॉस जर टाकला ना, खूप सुंदर चव येते भाजीला. तुम्ही वापरून बघा. तर थोडंसं जरी टाकलं, अगदी चम्मचभर, छोट्या चम्मचने, तरी पण खूप छान चव येते. तर म्हणून मग थोडा केचप टाकून घेतलं. आणि आता जे आपण वाटण बनवलं होतं मिक्सरच्या भांड्यामध्ये, त्यामध्ये थोडं पाणी टाकून ते पाणी पण टाकून घेतलं आणि छान आता ग्रेव्ही तयार करून घेतली. तर छान पहिली ग्रेव्ही शिजू द्यायची. नंतर मग शिजलेले चणे आणि आलूच्या ज्या बारीक फोडी करून ठेवल्या त्या टाकून घ्यायच्या. आता आपल्याला आलू जे आहे ते स्मॅश करून टाकण्याची गरज नाही, कारण ऑलरेडी चणे मी वाटणामध्ये बारीक करून घेतले होते. त्यामुळे आणि इतकी छान भाजी झाली होती, चवीला पण की खूप सुंदर. तुम्ही अशी बनवून बघा. आणि आता भाजीला उकळी आल्यानंतर यामध्ये सांबार टाकून घ्यायचा. आणि नंतर मग मी यासोबत बनवणार आहे त्रिकोणी पोळ्या. तर कोणी पराठा म्हणतात, कोणी पराठे म्हणतात. आता पहिले आमच्या वेळेस सिंगल गोळ्याची पोळी बनवायची, साधी पोळी. तर आणि एक त्रिकोणी पोळी, चौकोनी पोळी अशी नावं होती पोळीची. पण आता चौकोनी पोळी बनवली तरी पराठाच, त्रिकोणी पोळी बनवली तरी पराठाच म्हणतात. सगळ्या याला पराठाच, पोळीला सगळे पराठेच नाव दिलं आहे. तर आता छान भाजीला उकळी आली होती आणि वरून छान सांबार टाकून घेतला. आणि सकाळचं इतकं ऊन येते की असं म्हणजे तुम्हाला बरोबर दिसत पण नसेल. भाजीला खूप छान कलर सुटला होता, कारण जो सूर्यप्रकाश जो पडतो भाजीवर, त्यामुळे सगळं पांढरं पांढरंच दिसते. त्यामुळे आणि सकाळचं खूप छान सूर्यकिरण येते किंवा माझ्या किचनमध्ये अगदी देवघरापर्यंत. तर असो. आणि आता पोळ्या करायसाठी घेतल्या आहे. तर छोटा गोळा घेऊन छोटीशी पोळी लाटून घ्यायची पहिले. त्यानंतर मग तेल लावून घ्यायचं आणि अर्धी पोळी घडी मारायची. आणि त्यानंतर मग एक साईडने पुन्हा तेल लावून घ्यायचं, त्यावर थोडं पीठ टाकायचं आणि याप्रमाणे त्रिकोणी पोळी, त्या छोटी पोळी तयार करून घ्यायची. आणि मग लाटण्याने आपल्याला जेवढी मोठी पाहिजे तेवढी लाटून घ्यायची. झाला पराठा तयार. आणि आता याला आम्ही त्रिकोणी पोळी म्हणतो. परंतु मी काही जास्त तेलाच्या पोळ्या बनवत नाही, कारण तेलाच्या पोळ्या मुलं खायला बघत नाही. त्यामुळे तर मग आता आज चणे आलूची भाजी होती आणि मुलांना कशा पुऱ्या पाहिजे, पण पुऱ्यासारख्या तेलकट हे खाणं चांगलं नाही. त्यामुळे मग मी आता त्रिकोणी पोळ्याच बनवून देते म्हटलं. म्हणून मग आता पोळ्या छान टाकून घेतल्या आणि आता मुलांना जेवायला देणार आहे. आणि माझे पण सगळे कामं झाले होते. आंघोळ करूनच मी गहू वाळत घातले होते आणि सकाळीच आज माझी आंघोळ झाली होती, सगळे कामं झाले होते. त्यामुळे मग आता स्वयंपाक पण झाला आहे छान, देवपूजा पण झाली होती. आणि आता मुलांना जेवण दिल्यानंतर मी पण जेवण करून घेणार आहे. तर कसा वाटला आजचा व्हिडिओ नक्की कमेंटमध्ये सांगा. आणि व्हिडिओ आवडल्यास नक्कीच लाईक, शेअर, सबस्क्राईब करा. आणि पुन्हा भेटू एका नवीन व्हिडिओसह. तोपर्यंत सर्वांना बाय बाय.